जय शिवराय मित्रांनो, मी सचिन आपले पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज मी काही माझ्यासोबत घडलेल्या घटना शेअर करणार आहे। म्हणजे बिझनेस रिलेटेडच। आपण आपला बिझनेस वाढवण्यासाठी नवनवीन युक्ती कल्पना करतच असतो, शोधत असतो। कोणत्या नवीन मार्गाने आपला सेल्स वाढेल, आपला बिझनेस वाढेल, हे आपण नेहमी पाहत असतो। हे करत असताना आज मी एक फेसबुकमध्ये मार्केट प्लेस म्हणून एक ऑप्शन आहे, तिकडे मी माझं मल्हारी मसाल्याचं ब्रँड आपले जे आहेत ते लॉन्च केले आणि तिथे स्पेशल मालवणी मसाल्याचा एक फोटो लावून ते विकण्यासाठी मी माझी प्राईस टॅग टाकली। काही क्षणातच ते टाकल्यानंतर हे पेज ओपन केल्यानंतर काही क्षणातच मला 3-4 जणांचे मेसेज आले की काय रेट आहे, अवेलेबल आहे का, अशा पद्धतीचे। तर मलाही आनंद वाटला तेव्हा पहिल्यांदाच आपण पेज ओपन केलं आहे फेसबुकवर आणि बिझनेस आपला म्हणजे आपल्या मसाल्यांसाठी इन्क्वायरी आली आहे। मी सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलं, माझी प्राईस लिस्ट दिली, माझे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते दिले। पण हे सर्व करत असताना ऑनलाईन फ्रॉड होतात हे माझ्या कुठेतरी मनात होतं, त्यामुळे मी तसंच त्यांना रिप्लाय देत होतो। आणि मी तुम्हाला स्क्रीनवर जसं दाखवतो आहे त्याप्रमाणे त्यांचंही माझं संभाषण सुरू होतं। माझ्या पेजवर त्यांचे रिक्वेस्ट येत होते। बरं, पहिल्यांदा मिलिटरीच्या नावाने, म्हणजे पुण्याला मी मिलिटरीमध्ये आहे आणि माझ्या कॅन्टीनसाठी मला रिक्वायरमेंट आहे, तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स आणि त्याची प्राईस लिस्ट शेअर करा। परत ते करत असताना त्यांनी रिप्लाय दिला आणि अचानक सर्व पीठ चटणी यांची 5-5 किलोची ऑर्डर दिली। मी म्हटलं हे कसं काय शक्य आहे, एखाद्या नवीन व्यक्तीने आपले मसाले ट्राय न करता एवढी मोठी ऑर्डर, आणि ते पण मिलिटरीच्या कॅन्टीनवाल्याने। तरी पण मी त्याला प्रत्युत्तर दिलं, माझे जे काही प्राईज आहेत आणि प्रोडक्ट आहेत त्याची डिटेल्स दिली। हे सर्व सांगत असताना माझ्या मनात तर होतंच की बाबा फ्रॉड होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे। तर ह्या सर्व गोष्टी तुमच्याबरोबर एवढ्यासाठी शेअर करतो मित्रांनी की आजकाल ऑनलाईन फ्रॉड हे खूप वाढत आहेत, विशेषतः बिझनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। आपण प्रामाणिकपणे बिझनेस करत असतो, पण काही धूर्त लोक या जगात आहेत की ह्या ऑनलाईन बिझनेसचा फायदा घेऊन ते समोरच्या व्यक्तीला फ्रॉड करण्यास भाग पाडतात। तर मित्रांनो, आपण कोणताही बिझनेस करत असाल तर ह्या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ऑनलाईन फ्रॉडपासून आपल्याला नेहमी सावधान राहायला पाहिजे। बरं, त्या मिलिटरीवाल्याने मला मग रिक्वायरमेंटप्रमाणे मी त्याला बिल बनवून दिलं। तुम्ही सांगितलं की तुम्हाला पहिले पेमेंट करावं लागेल, त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये मी तुम्हाला डिलेवरी देईन। त्यांनी माझ्या सर्व अटी मान्य केल्या। तेव्हासुद्धा माझ्या मनात थोडी पालचूक चुकली की बाबा आपण सर्व पूर्ण पैसे त्याच्याकडे मागतो आहे आणि त्याच्यावर त्यांनी काहीच त्याचं म्हणणं नाही आहे। आणि मग त्याला मी म्हटलं की बाबा तू पेमेंट कर, माझा हा डिटेल आहे, हे नंबर आहे, ते झाल्यानंतर मी तुम्हाला 3 दिवसात डिलेवरी देईन। त्या गोष्टीसाठी तो मान्य झाला आणि त्यांनी मी माझ्या मेजरशी बोलून तुम्हाला कन्फर्म करतो असं सर्व गोष्टी तयार केल्या। आणि एका समोरच्या व्यक्तीकडून पुन्हा मला कॉल करून की बाबा पेमेंट करायचं आहे तर तुम्ही या स्कॅनरवर ₹1 मला पेमेंट करा आणि मग तुमचा ₹1 आला की मी तुम्हाला मग जे काही बिल आहे ते पे करेन। पण हे कुठेतरी मला पटलं नाही आणि मी ट्रान्झॅक्शन तिथेच थांबवला की ह्या घटना माझ्याबरोबर आधीसुद्धा घडलेल्या आहेत। त्यामुळे मी त्याला कोणतंही प्रत्युत्तर दिलं नाही आणि सरळ त्यांचे नंबर्स ब्लॉक करून टाकले। तर मित्रांनो, आत्ताही मी तुमच्याशी बोलताना त्याचा व्हॉट्सअपवरून दुसऱ्या नंबरवरून मेसेज मला येतात की आम्हाला इन्क्वायरी द्या वगैरे वगैरे। तर मित्रांनो, माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही जर बिझनेसमध्ये असाल, कोणता व्यवसाय करत असाल किंवा ऑनलाईनमध्ये तुम्ही कोणता व्यवहार करत असाल तर अशा फ्रॉड गोष्टींना नक्की काळजी घ्या। कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना खात्रीशीर व्यवहार करा। ₹1 ₹2 म्हणून ते आपल्याला मेसेज पाठवतात, पण तसं नसतं, तिथली अमाऊंट खूप मोठी असते। हे मी लॉकडाऊनमध्ये सुद्धा अनुभवलेलं आहे। तर काही गोष्टी मी तुमच्याशी आता शेअर केल्या, मला ज्या वाटल्या की मी तुमच्याशी शेअर करावं। तर बिझनेस करताना किंवा कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना ह्या गोष्टी नक्की तुम्ही लक्षात घ्या। धन्यवाद।